दरम्यान रवींद्र गायकवाड अशा प्रकारे अचानक गायब झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। बहुत मुश्किल से आपको ये जगह मिली है ना। यू आर रिप्रेजेंटेटिव, यू आर अ डेमोक्रेटिक लीडर। सब एरोस्टेस और कर्मचारी अंदर ही थे, फिर भी आवाज फटका लावला। त्यानं मला पकडायला आला, शँडल काढून 25 शँडल मारले त्याला। शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड नेमके गेले तरी कुठे? फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला हा प्रश्न सतावतोय। कारण विमानातल्या मारहाणीच्या घटनेनंतर रवींद्र गायकवाडांनी लपंडाव सुरू केलाय। He was a very normal passenger on board and he was very courteous to the crew and there was no sign of his being violent on board or no expectation that he would become violent later on. विमान कंपन्यांच्या संघटनेनं काळ्या यादीत टाकल्यानंतर रवींद्र गायकवाड ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबईला निघाले। मात्र मुंबईत पोहोचण्याआधीच ते गायब झाले। हे खासदार रवींद्र गायकवाड यांचं उमरगा इथलं घर आहे आणि 3 दिवसापासून खासदार साहेब जे चर्चेत आले त्यानंतर कालपासून असं सांगितलं जात होतं की ते इथे येणार आहेत, परंतु ते काही आले नाहीत। आज 9 वाजता ते येतील असा मेसेज होता, आजही आलेले नाहीयेत। त्यामुळे उद्या संसद जेव्हा सुरू होईल तेव्हा खासदार साहेब बहुधा दिल्लीतच जातील थेट। खासदारांवर दिल्लीत गुन्हा दाखल झालाय। खासदारांनीही एअर इंडियाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याची तयारी चालवली आहे, पण तिकडे रवी गायकवाडांच्या कुटुंबियांचा दावा मात्र वेगळाच आहे। त्यांनी चुकीचं कृत्य केलेलं नाही, इव्हन त्यांनी मारलेलं सुद्धा नाही। हे जे बोललेलं आहे त्यांना भडकवलं, त्यांना भडकवल्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर की तुम्ही सकाळपासून येताय, माझ्याशी अन्याय झालेला आहे आणि मला येऊन तुम्ही तेच प्रश्न जर विचारत असेल तर कुठलीही व्यक्ती भडकून बोलू शकते। खासदार रवींद्र गायकवाडांची शिवसेनेनं पाठराखण केली आहे, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्या उस्मानाबाद बंदची हाक दिली आहे। आमचे गुरु आहेत आणि त्यांनी चुकीचं कधीच वागत नाहीत। एकदम माणूस पुढे काय तर बोलल्यावर ते प्रसंग घडलेला आहे, पण प्रसंग घडायला कारणीभूत काय त्याचा विचार करता का नाही, त्यासाठी आम्ही पूर्ण जिल्हा बंद करणार आहोत। संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं खासदार पुन्हा दिल्लीत अवतरू शकतात। दिल्लीत खासदारांना अटकही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे रवींद्र गायकवाडांच्या लपंडावाचा दी एंड मुंबईत होणार, उस्मानाबादमध्ये होणार की दिल्लीत हे पाहावं लागेल। राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।